एकच पाय ना पण पाय ना पण फक्त नमस्कार मित्रांनो, माझं नाव दिलीप सोनवणे, राहणार भोसरी, चक्रपाणी देवपाल वस्ती. बायोरची सर्व्हिस मध्ये मी सध्या मॅनेजर टीम म्हणून कामाला आहे. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी माझ्या गुरुबद्दल चार पाच गोळी मी गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. तर आमचे गुरु सौरभ घोडके हे आमचे बायोरस्की सर्व्हिसचे चेअरमन, CEO व तसेच आमचे गुरु जे आम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जे आम्हाला सहकार्य करतात, जे आम्हाला मदत करतात, जे आम्हाला समजून घेतात, जे आमच्याबद्दल चांगली भावना ठेवतात, चांगली निष्ठा ठेवतात. आज आमचे गुरु सौरभ घोडके. काही गोष्टी सांगायच्या म्हटल्या तर जगात भरपूर अशा गोष्टी की काही व्यक्ती आपल्या सरांना गुरु मानत नाही, पण माझं त्यांना गुरु मानण्याचे एक खास वैशिष्ट्य आहे, खास एक कारण आहे. आमचे सर सौरभ घोडके हे मनाने लहान मुलासारखे पण आहे, प्रेमळ पण आहे आणि सगळ्या गोष्टींमध्ये एकदम परफेक्ट आहे. कुठं आमच्या चार चुका झाल्या, कुठं आम्ही चार गोष्टी त्यांना चुकीचं बोललो गेलो असेल, एक रागाच्या भरात म्हणा, कुठल्या काही व्यतिरिक्त गोष्टीमध्ये म्हणा, तर त्यांनी डायरेक्टली असे रिॲक्ट नाही केलं कुठल्या गोष्टीबद्दल. त्यांनी आमचं मन समजून घेतलं, हे ओळखून घेतलं, आमच्या भावना पहिलं बघून घेतलं की बाबा याच्या मनात काय आहे, कुठल्या गोष्टी हा कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय, का बोलतोय. डायरेक्ट त्यांनी असं रिॲक्शन कधीच नाही केलं आमच्याबद्दल आतापर्यंत. आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामात आम्हाला समजून घेतलं, साथ दिली. आज त्यांच्याबद्दल मनात एक भावना, एक प्रेम, निष्ठा माझ्या मनात खूप आहे. जसे एक वडील मुलाच्या पाठीमागे खंबीर म्हणून असतात, जसे एक मोठा भाऊ छोट्या भावाच्या मागे खंबीर उभा असतो, तसे आमचे सर, आमचे गुरुवय्य माझे वडिलांसारखे पण आणि माझे मोठ्या भावासारखे पण माझ्या मागे खूप संकटामध्ये उभे राहिले. आजपर्यंत माझ्यावर खूप अडचण आली होती, फॅमिलीबद्दल असो की स्वतः माझ्याबद्दल असो, अदर गोष्टी भरपूर बद्दल असो. पण सरांनी माझा पाय कधी खचू नाही दिला, मला स्वतःला कधी खचू नाही दिलं. प्रत्येक टायमाला वडिलांसारखे आणि मोठ्या भावासारखे माझ्या मागे उभं राहिले, मला संकटातून प्रत्येक वेळेस काढत गेले, एक चांगला मार्ग, एक चांगला सल्ला मला देत गेले. आणि आत्ता पण अजून पण माझ्यासाठी सर तेच करत आहेत. त्यांच्याबद्दल मी खरंच मनापासून खूप आभारी आहे. आणि काही गोष्टी आपण असं म्हणतो की काही लोक फक्त काहीतरी गोष्टी करून घेण्यासाठी एक मनात दुर्भाग्य किंवा म्हणजे चुकीच्या भावना करून खोटं बोलायचं, काही बोलायचं असं करण्याचा प्रयत्न करतात. पण नाही, माझं तसं नाही. माझ्या मनात जे आहे भावना, एक प्रेम आहे, एक सरांबद्दल एक आदर आहे, एक जो विश्वास आहे, तो कायमस्वरूपी राहणार. सर माझी साथ कधी सोडणार नाही आणि मी माझ्या सरांची साथ कधी सोडणार नाही. आणि आज जे सर माझ्या मार्गाला चालले, आज जो आमचा एक बिझनेस आहे, हे माझ्या सरांनी खूप म्हणजे स्ट्रगल करून, खूप कष्ट करून, खूप मेहनत घेऊन आज हे शिखरावर आहे. जेव्हापासून सरांनी आमचा हा जो बिझनेस स्टार्टअप केला होता त्या दिवसापासून मी स्वतः संघर्षाचे पाहिले. माझे डोळ्याने दिवस रात्र काम करून जे आज हे आमचं जे शिखर जे म्हणतो आपण, जे घडवलं आज, ते खूप मेहनत करून घेतली. त्यात आमची टीम जी आहे, आकाश गोरे, लोकेश माने, अदर व्यक्ती भरपूर लोक आहे आमच्या टीममध्ये, त्यांनी पण खूप सहकार्य केले. त्यांच्याबद्दल पण मनापासून आभार मानतो मी की त्यांनी आपल्या टीमसाठी पण खूप काही केलं. माझी फक्त ईश्वरचरणी एकच प्रार्थना आहे,
आई भवानीकडनं माझी एकच अपेक्षा आहे, आज जे सर माझ्या मार्गावर चालले, म्हणजे आज जे त्यांच्या शिखरावर चालले, देवी आई त्यांना कधीच असं खचून नको द्यावा आणि त्यांच्या यशाला भरभराटी द्यावा, खूप द्यावा. आणि आज आमचे सर खूप उंच शिखरावर जावा ही आमची मनापासून इच्छा आहे. खूप म्हणजे खूप धन्यवाद.